काय यार वल्लरी, प्रेरणाला सगळे ट्रेडिशनल कपडे हवेत आणि साड्यांमधलं ना सगळ्यात जास्त तुला कळतं आणि तूच नाही येणार लग्नाच्या बस्त्याला. हो ना, काही विषय आहे का? नाही अहो असं काही बी नाहीये. ते अचानक खूप काम आलंय मला. नानावटी सरांनी दिलंय काम. नहीं यार, नहीं, वो डेस्टिनेशन तो बुक हो चुका है. तो एक काम कर दे, उन्हें जयपुर के फोटोज भेज. अप्रूवल ले ले. या चल, बाय बाय. हाय. अरे हाय. छान आहे ना आमची बाल्कनी. हाँ, इसलिए तो मैं बाहर आया. क्या है ना, तुमची जागा पण थोड़ी छोटी है. मेरी वजह से घर में भीड़ नको. दिल बड़ा होना तो भीड़ नहीं होती हर्षित. क्या बात है मिठू जी, आप तो मतलब मुंह खोलते ही डायलॉग मारना शुरू कर देती है. थँक यू. एक बोलू का? हाँ, मला तुझा नंबर देऊ शकतोस का? क्यों? म्हणजे आता प्रेरणाताईच्या लग्नाची तयारी पण सुरू झाली आहे, तर वेडिंग प्लॅनरचा नंबर तर हवाच ना. थँक्यू. यू वेलकम. मी आले. ओके. हाँ बोल यार. हाँ बोल ना. काय चाललंय तुझं? काय चाललंय? तुला त्याचा नंबर कशाला हवाय? वेडिंग प्लॅनर आहे तो, त्याचा नंबर तर हवाच. कुणाला शेंडे लावतेस ग मिठू? तुला काय वाटतं मला कळत नाहीये तुझं नक्की काय चाललंय ते? टोके टाकतेस ना त्याच्यावर? तू काय इतकी इन्सिक्युअर होतेस? नंबरच तर घेतलाय. पण कशाला हवाय तुला त्याचा नंबर? का नको? हे बघ, तो माझा मित्र आहे. माझा मित्र होईल ना. पण कशाला तुला करून घ्यायचं त्याला मित्र वगैरे? करायचंय, मी माझा बघून घे. तुला काय जाते? वल्लरी, आपण कधीच ठरवतोय अगं, कधी जायचं प्रेरणाचं मेकअपचं सामान घ्यायला? बघता बघता लग्नाची तारीख येईल. हो चालेल मला. नाही नको. म्हणजे ती का कशाला उगाच त्रास. खूप कामं असतात ना तिला रोजच. कॉलेज असतं, ऑफिस असतं, घरी आल्यावर अभ्यास असतो, घरातली कामं असतात. त्यात अजून हे एक्स्ट्रा काम कुठे देतेस? माझ्यामुळे तिला त्रास नको. अगं पण तिला कुठे काय त्रास आहे? ती काहीच नाही म्हणत आहे. ए तुला काय? हो म्हणजे मी जाऊ शकते. म्हटलं ना नको. अगं म्हणजे माझ्यासाठी मेकअपचं साहित्य आणायचंय ना. मग मी नको काय यायला बरोबर? तू आलीस तर बेस्टच आहे. पण हिचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आमचं ठर नाही श्वेताताई, तुम्ही दोघी जणीच जा. नाही म्हणजे ते काय आहे ना, ह्यांच्या लग्नाचं सामान आणायचं आहे ना. हे असलेलेच बरं नाही का. आणि तसं बी मला 2-3 कामं पण आहेत आज, आणि परीक्षेची तयारी बी करायची आहे. तुम्ही जाऊन या. हॅलो, हा बोल. चला, किती वेळ लागतोय तुम्हाला? आवरा ना पटापट. अगं का हेअरस्टाईल का चेंज केलीस? चांगली दिसत होती की. असंच ग, कंटाळा आला होता. कंटाळा काय? ऐक ना, ते जाऊ दे, चल ना, उशीर होतो ना, निघूया. मिठू चल ना. का नाही ती कोणाशी बोलते? बाय. हो, लेट्स कॅच अप लेटर. पण मी वाट बघते. आठवणीने कॉल कर मला. ओके, बाय बाय बाय. काय गे टवळे, काय चाललंय? कधीची फोनला चिकटून बसलीस?
अगं इम्पॉर्टंट कॉल आहे ना म्हणून बोलत बसले. आणि तसंही बघ मी रेडी आहे. जस्ट वन लिपस्टिक अँड आय एम गुड टू गो. एक मिनिट मिठू, ए तेजा, आता मी तुझ्याशी बोलत नाही बसणार, नाही तर अजून वेळ होईल आपल्याला. एक मिनिट. इतका वेळ फोनवर गुलू गुलू बोलत होतीस तेव्हा नव्हता उशीर होत तुला? कोणाशी बोलत होतीस? आहे कोणीतरी स्पेशल. तरी स्पेशल? बघते ना मी कोण आहे स्पेशल ते. काय चाललंय? तू डोक्याची मंडई करू नकोस ना माझ्या. ह्या घरात मला प्रायव्हसी नाही मिळाली ना तर हे घर सोडून मी निघून जाईन सासूबाई. तुझं आता काय चाललंय तुमचं? तुम्ही एकदम गप्पा बसायचा. तू पण काही बोलू नकोस. आपल्याला उशीर होतोय ना, प्रेरणाच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी जायचंय, ठरलंय ना कधीपासून. काय चाललंय आता? तू जर 5 मिनिटात बाहेर पडली नाहीस ना घराच्या तयारून तर बघ. अगं मी रेडी आहे पण प्रेरणा ती रेडी आहे का? ती रेडीच आहे. माझ्या वागण्याचं वल्लरीला वाईट वाटलं असेल का? हो, नक्कीच वाटलं असेल. वल्लरी, प्रेरणा, 1 मिनिट बोलू का? बोला ना. मी तू काय या सगळ्यातून मुद्दाम बाजूला काढतेय असं जर वाटत असेल ना तर खरंच सांगताय वल्लरी, माझा तसा हेतू नाहीये गो. मी मका काय बोलायचंय ना ते खरंच असं शब्दात नाही मांडता येते. पण माझ्या वागण्याचा तुका त्रास झाला असेल तर मनापासून माफी मागते. नाही पण मका भीती वाटते गो. तुझ्यामुळे माझं लग्न मोडेल का? माहिती आहे मला, ह्याचीच भीती वाटी राहिली ना तुम्हाला. पण प्रेरणाताई, मला फक्त तुमची काळजी वाटी राहिली हो, बाकी काही नाही. माका पण वाटतेय गो. माझ्या आई बाबांची, गावाकडच्या नातेवाईकांची, वालावलकरांच्या आबरूची मकाही काळजी वाटते. वल्लरी, हे लग्न होणं ना माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे गो. कारण हे जर तुटलं ना चुकून मागून तर लग्न मोडलेल्या बाईकडे चांगल्या नजरेने पाहत नाही गो कोणी. लोक नावं ठेवतात, वेगवेगळ्या शंका घेतात आणि टोमणे मारत राहतात गो आयुष्यभर. ताई, मला फक्त एकच सांगा, संसार जगाले करायचा आहे की तुम्हाला? अहो ज्या नात्यात तुम्ही आत्तापासूनच खुश नाही आहात तिथे आयुष्य कसं काढणार आहात तुम्ही? हो वल्लरी, ज्या समाजात आपण राहतो, ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांचा थोडाही विचार करायचाच नाही का गो? बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. तुम्ही विचार करा ना, समाजाचा विचार तर करायलाच हवा ना, पण त्याच्या आधी तुम्ही स्वतःचा विचार करायला हवं. तुम्ही स्वतःचा विचार काऊन नाही करत आहात? समीर सर तुमच्यासोबत जे आता वागतायत ना ते खूप चुकीचं आहे हो. ह्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप त्रास होणार आहे. हे बघ, मी ना तुका परत एकदा सांगते, कुठलंही नातं म्हटलं की थोडासा त्रास, थोडीशी ऍडजस्टमेंट ही आलीच गो. पण तुमच्यासोबत जे होत आहे ना ते थोडं नाही आहे. तुम्हाला सहन करावं लागणार आहे आयुष्यभर. लोकांच्या भीतीने एवढी मोठी तडजोड नका करू तुम्ही. ताई, आत्ता जर का तुम्ही स्वतःसाठी नाही ना लढलात तर दुसरं कोणी काऊन लढेल तुमच्यासाठी? तुम्हीच सांगा मला. कसं आहे ना वल्लरी, जे काही घडलंय
ती एवढी मोठी गोष्ट नाहीच आहे मुळे. तू उगाच धरून बसलीयस. हे बघ मी सांगते ना तुका. त्या दिवशी जेव्हा त्यांनी तो पेपर वेट आपटला ना, तेव्हा तिथे टेबलवर माझा हात आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. चुकून झालंय त्यांच्याकडून. हे सगळं त्यांनी मुद्दाम नाही केलंय गो. मग तुमच्या आई वडिलांसमोर खोटं काऊन बोलले ते? अगं, तू माझ्या आईबाबांसमोर डायरेक्टली त्यांना प्रश्न विचारल्यावर कोणी माणूस गोंधळणारच ना गो. आणि मुळात ना मनाने खूप चांगलेत ते. आणि मी खुश आहे त्यांच्या बरोबर. वल्लरी, माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहेस ना तू. हा, मग माझ्या आनंदातच आनंदी राहा ना. ताई, मी मान्य करते माझी चूक झाली. मी मान्य करते माझ्याकडनं काहीतरी गैरसमज झाला असेल, त्यांनी समजायले. पण तुम्ही असं अजिबात समजू नका की मी तुमच्या आनंदावर विरजण टाकायचा प्रयत्न करी राहिले. मला खरंच असं काय बी नाही करायचं. मी खरं सांगी राहिले. माहिती आहे मका. मका तुझी बाजू समजली आहे, पण तरी एक रिक्वेस्ट आहे माझी. बोला ना. माझ्या लग्नाच्या सगळ्या तयारीपासून तू थोडी लांबच राहा. म्हणजे उद्या बस्ता बांधायचा, तिकडे तू नाही आलीस तरी चालेल मका. काय यार वल्लरी, प्रेरणा दिला सगळे ट्रेडिशनल कपडे हवेत आणि साड्यांमधलं ना सगळ्यात जास्त तुला कळतं आणि तूच नाही येणार लग्नाच्या बस्त्याला. हो ना, काही विषय आहे करा. नाही, अहो असं काही बी नाहीये. ते अचानक खूप काम आलंय मला. नानावटी सरांनी दिले काम, त्यामुळे मला नाही येता येणार. ऐक ना, नानावटी सरांना सांग ना की प्रेरणाचं लग्न आहे, त्याची तयारी करायची, त्याची कामं करायची. प्लीज एक दिवस सुट्टी द्या. अहो काय करणार, खूप अर्जंट काम आहे, टाळता नाही येणार म्हणून. आम्हाला नाही येत काम. काय यार, बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी तू एवढा वेळ नाही काढू शकत का? माफ करा खरंच आहे, दिस इज नॉट फेअर. स्वामी, मी वल्लरीला नाही म्हटल्यामुळे तिला बिचारीला किती ऐकावं लागतंय सगळ्या जणींचं. बिचारी वल्लरी. ए प्रेरणा, ऐक ना, आम्हीच फोर्स करतोय तिला, आमच्या बरोबर ये, आमच्या बरोबर ये. तू काहीच बोलत नाहीयेस. बोल ना, सांग ना. हाईट आहे राव तुमची. वल्लरी, चल ना गो आमच्या बरोबर. हे काय, बस एवढंच? काय कन्व्हिक्शन आहे यार तुझं. मला असं वाटतं ना, हिलाच नकोय वल्लरी आपल्या सोबत यायला. अगं असं जाऊ दे, जाऊ दे. तुला काम आहे ना, नाही येऊ शकत ना तू. ठीक आहे, आपल्याला उशीर होतोय. तिकडे श्वेता आईच्या आई बाबांना घेऊन पोचली असेल दादरला. चला निघा, चल चल निघूया, चल. हे चल का प्रेरणा.
काय गो मिठू, आई बाबांका व्यवस्थित सोडलं असेल ना श्वेतानी स्टेशनवर? हो अगं, डोंट वरी. कमाल यार प्रेरणा, आई एकटी नाही, बाबा पण आहेत ना सोबत. डोंट वरी. समीर जिजू, हिला ना सवयच आहे ओव्हर काळजी करायची. ए मिठू, असं काही नाहीये हा. समीर हो, त्यांका सवय नाहीये ना या शहरातल्या गर्दीची, म्हणून बाकी काही नाही. प्रेरणादी, डोंट वरी अगं, श्वेता करेल ना सगळं मॅनेज. एक पण काय मजा आली ना बस्ता खरेदी करायला. आय जस्ट लव्ह शॉपिंग फॉर वेडिंग. काय वेगळीच वाईब आहे यार. खरे गो, आपण एवढी दुकानं फिरलो, पण शेवटी लग्नाचा शालू छान मिळाला ना. एक खरं सांगू का प्रेरणादी, आज ना शॉपिंग करताना ना वल्लरी हवी होती. म्हणजे बघ ना, तिची चॉईस आहे ना ट्रेडिशनल कपड्यांची, ती वेगळीच आहे. एक तर ती स्वतः ट्रेडिशनल कपडे घालते आणि तिचा फॅब्रिक सेन्स आहे ना कमाल आहे. ती लॉ साईडला गेली नसती ना तर कन्फर्म फॅशन डिझायनर झाली असती. मी लिहून देते तुला. स्वामी, हे काय झालं प्रेरणा, ती अचानक का ओरडलीस? अगं मिठू, काही नाही. म्हणजे बोटाला लागलंय ना, माझाच हात जोरात लागला बोटाला, बाकी काही नाही. तू काळजी नको करूस. आय एम सो सॉरी. मला तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? अरे काय झालं? अंदर काय लाईट गेले की काय? काय माहिती लाईट कशी गेली. अगं लाईट कशाला जाते? भूतेंच्या घरात लाईट दिसतेय, बाहेर लाईट दिसतेय, पण त्या बिणत्या कोणी का लावल्या तशा? हे काय? आमच्या प्रेरणा ताईचे केळवण. लाईट नाही गेलीये. माझ्या खास मैत्रिणीसाठी माझ्याकडनं एक छोटस सरप्राईज. तू वाढीव सजावट केलीयस, खूप भारी. हो, एक नंबर. खरंच? छुपा रुस्तम निघालीस ग तू. अगं पण हे काय हे सगळं? आज मी माझ्या खास मैत्रिणीचं केळवण करणार आहे. प्रेरणाताईंना आवडतात ते सगळे पदार्थ केलेत मी आज. जा, पटकन तयार होऊन या. वाट पाहते मी तुमची. प्रेरणा, अगं तिने एवढं छान डेकोरेशन केलंय. जा ना, रेडी हो पटकन. तयार हो.
अगं तयार हो का काय विचारतेस? व्हायलाच पाहिजे हे बघ सगळं. जा जा चल चल चल. ए ही अशी नाही रेडी होणार. चल आपण करूया तिची तयारी. ओके चालेल ये तू चल पटकन. लवकर या. लवकर या. वाव यार किती छान केलंय ना. इतकं केळवण. हिला एवढ्या कमी वेळात एवढं कसं काय गेलं? आवडलं? काय गरज होती या सगळ्याची? प्रेरणाताई असं नका ना म्हणू. ह्याची गरज आहे. मला तुम्हाला फक्त खुश बघायचंय हो. जा आता बाकी काही बोलू नका. जा पटकन तयार व्हा.